देवानी मंदे देव, देवानी मंदे देव, अगं देव शिदाजी लई शानाय, देव शिदाजी लई शाना, 12 वर्षाच्या सांगे कुणाय, आणि 12 वर्षाच्या सांगे कुणाय. आणि तेवढंच तेवढंच आहे. कोण म्हटले दाजी? काय 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 म्हणालीस दाजी? गाण्यात काय म्हटलीस? देव शिदाजी. देव शिदाजी म्हणजे आशीर्वाद ग. हा हा, म्हणजे देवावरनं गाणं होतं. देवावरनं गाणं होतं. मला वाटलं काय संसारिक होतं. नाही देवावर असं जात्यावर गाणी म्हणायची काय? हे हळद दळताना म्हणतात. हा हा, आणि जात्यावर हे घाटावरची गाणी मला येत नाही. सगळं श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ आहे तो 13 मे या दिवशीचा आहे, ज्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होती. आणि हे अचानकच संध्याकाळी आले बघा. म्हणजे मला पण काही सांगितलं नाही त्याने, आणि अचानकच संध्याकाळी 8:30-9 वाजता केक घेऊन कागलवरून आले. आणि केक त्यांनी कागलवरून आणल्यामुळं थोडासा डॅमेज झालेला आहे, म्हणजे बॉक्सला थोडा लागलेला होता. मग आहे त्या गाऊनवरच म्हटलं केक कापूया, कारण खूप वेळ झालेला. पण छान वाटलं मला पण तेवढंच. आणि हा जो व्हिडिओ आहे तो 14 मे दिवशीचा आहे. भाचा वगैरे दोघं पण आलेली रात्री. माझा वाढदिवस म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून. आणि त्यानंतर ती सकाळी गेलीत मग. आणि आज मी करणार आहे उडीद पापड. तर त्यासाठी काय केलेलं आहे, मिरं मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला. आणि हा पापड खारा आहे. 10 रुपयाचा पापड खार घातलेला आहे मी 2 किलो पिठासाठी. आणि त्यानंतर त्याच पाण्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे. आणि ते पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. साधारण कोमट करायचं. आणि हिंगामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते पापडाला. आणि कोमट झाल्यानंतर मग आपण पीठ मळायचं आहे. हे पीठ मळत असताना एक काळजी घ्यायची, पातळ पीठ अजिबात करायचं नाही, एकदम घट्ट पीठ करायचं आहे. 2 किलो पीठ आहे बघा हे. तर मी आता सगळंच मळून घेणार आहे. एकदम सगळं मळून ठेवणार. आणि त्यानंतर मग दुपारी पापड करायचे आहेत. हे पीठ मळायला खूप वेळ लागतो, कारण खूप चिकट असं पीठ असतं. पण थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही. नाहीतर एकदम पाणी जर तुम्ही घातला तर खूप पातळ झालं तर मग आपल्याला पापड लाटताच येत नाहीत. आणि यातलंच थोडं पीठ मी म्हणजे पापड लाटताना लावण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मीठ वगैरे व्यवस्थित घालून घ्यायचं. आणि आता नंतर ना गार पाण्यानंच मी मळणार आहे. सुरुवातीला तेवढंच मी कोमट पाणी घेतलेलं, आणि नंतर आता सगळं गार पाण्यातच मळणार आहे. एक जण मसाला पापडसुद्धा बनवतात, म्हणजे यामध्ये मसालासुद्धा घालतात. पण मी काय घातलेलं नाही, मी आपलं सिम्पलच केलेलं आहे. मी म्हणतो त्या आईला थोडंसं जिरं घालूया का त्यामध्ये म्हणून, पण आई म्हटली नको, असेच प्लेन पापडच चांगले लागतात. आणि बाजारात विकतचे पापड मिळतात, पण त्याच्यापेक्षा आपण घरात केलेले पापड जे असतात त्याची टेस्टच खूप वेगळी लागते. आणि आपण पावसाळ्यामध्ये एखाद्या वेळेस जर ताप आला किंवा आजारी पडलो कोणी पण, तर हे पापड भाजून किंवा तळून खाल्ला तरी तुमच्या म्हणजे तोंडाला चव खूप छान येते बघा. आणि वातावरण बघू शकता तुम्ही, इतकं पण असं ऊन नाही आहे, म्हणजे साधारणच ऊन आहे. तोपर्यंत घंटागाडी आलेली कचऱ्याची. मग आई कचरा टाकून येत होती. मी धुणं भांडी वगैरे आता करून घेणार आहे, कारण सांडगे पापड वगैरे म्हटले की सगळं पटाटा आवरावं लागतं बघा, नाहीतर मग ऊन खूप होतं. आणि हा गेलेला बिस्किट पुडा वगैरे आणायला, कारण की आत्ता याची आंघोळ झालेली आहे. हा खूप वेळाने उठला, जवळजवळ मला वाटते 10 वाजता उठला. आणि तोपर्यंत आमची सगळी कामं झालेली होती. कपडेसुद्धा माझे आता धुवून झालेले आहेत. फक्त स्वयंपाक बनवणार आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात. शेवया पण मी 3 किलोच्या करायला दिलेल्या आहेत. मग त्या ताई म्हणाल्या की तुम्ही येऊन घेऊन गेला तर 65 रुपये किलो, आणि मी जर आणून दिले तर 70 रुपये किलो. मग मी म्हटलं आणूनच द्या. आणि आजची रांगोळी बघू शकता तुम्ही,
70 रुपये किलोनं या शेवया आणलेल्या आहेत आणि 1 किलोमध्ये 9 ताटं बसतात बघा. म्हणजे ते गोल जे केलेलं आहे त्यांनी ते 9 बसतात. आणि आता मे महिन्यामध्ये मुलांना सुट्टी असल्यामुळे मुलांची पण थोडी मदत आपल्याला कामामध्ये होते. पण मुलांनी केली तर मदत होते. एकदा खूप म्हणजे खूप त्यांच्या पाठ लागावं लागतं. हे पहा, ही जी ताटं आहेत अशी 9 ताटं 1 किलोमध्ये बसतात. असं बरोबर म्हणजे त्यांचं ते प्रमाणच असतं. 9 ताटं झाली की 1 किलो असं प्रमाण असतं. तर त्यांनी सकाळी 3 किलोच्या आणून दिल्या आणि आईसाठी पण 2 किलोच्या आणायच्या आहेत. मग त्या म्हटल्या संध्याकाळी परत 2 किलोच्या तुम्हाला आणून देतो. पण शेवया वगैरे करून ठेवलं की बरं पडतं बघा. कारण की आपल्याला कोणत्या पण सणाला समजा जर पोळी वगैरे करायला नाही जमली तर तेवढंच आपलं गोड शेवया करून नैवेद्य दाखवता येतो. त्याच्यासाठीच मी घेतलेलं. आणि आमच्या त्यांना याचं उपीटसुद्धा खूप आवडतं. मग गडबडीच्या वेळेत पोहे किंवा रवा वगैरे नसला तर तेवढंच आपलं उपीट वगैरे बनवता येतं. म्हणून या शेवया मी आणलेल्या आहेत करून. आता त्यानंतर पापड पण आज लाटायचे आहेत. माझे 2 किलोचे पापड आहेत आणि आईचे 1 किलोचे आहेत. पण आज माझे पापड करून घेणार आणि उद्याला मग आईचे पापड बनवायचे आहेत. कारण एकदम सगळं होत नाही, कारण दोघीच लाटणार आहे मी, दुसरं कोणी नाही आहे. आणि ऊन बघू शकता तुम्ही. सकाळी ऊन अजिबात नव्हतं पण दुपारी एवढं असं कडक ऊन पडलेलं काय विचाराय नको. आणि हे टायमिंग होतं ते 12-12:30चं होतं. आम्ही पापड लाटायला बसलेलो. कमीत कमी मला वाटते 4:30 ते 5 वाजले सगळे पापड व्हायला. आणि पापडाला पीठ आपण जे दळून आणलेलं उडदाचं पीठ असतं त्यातलंच ठेवायचं. दुसरं कोणतंही पीठ वापरायचं नाही, लक्षात ठेवा. नाहीतर पापडाला मग अळीजाळी लागू शकते. त्यामुळं काय करायचं तर आहे हे पीठच आपण पापडाला त्यातलं दळून आणलेलं ठेवायचं. आणि त्यानंतर 2-2:30 वाजलेले. मग आई म्हणाली चला जेवूया. आणि आईनं आमच्या घरातच लोणचं घातलेलं आहे बघा, लिंबूचं 1 नंबर लोणचं झालेलं आहे. मुरलेलं तर किती छान आहे बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप मस्त लोणचं झालेलं आहे. तिच्या हाताला चव खूप छान आहे. लोणची म्हणा, पापड म्हणा, परत जो आपला खरडा वगैरे असतो तो खूप छान बनवते. आणि घरात पंख्याखाली आधी थोडा वेळ वाळत ठेवले पापड आणि त्यानंतर मग काय केलं तर बाहेर उन्हामध्ये नेऊन वाळत घातले. या पापडांना जास्त ऊन लागत नाही. अगं कुठली तर एखादी हे येत असेल तर मन की पापडावर काय झालं नाही. असून दे. हे जात्यावर शोवे एखादी मन. देवानी मंदिर देव, देवानी मंदिर देव. अगं देवाची दाजी लई शाना. माझं अशी ते ओढून येते. देवानी मंदिर देव, देवानी मंदिर देव. अगं देवाची दाजी लई शाना. देवाची दाजी लई शाना. 12 वर्षाच्या सांगे कुणाय. आणि 12 वर्षाच्या सांगे कुणाय. आणि तेवढंच तेवढंच आहे. कोण म्हटले दाजी? काय 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 म्हणालीस दाजी? गाण्यात काय म्हटलीस? देवची दाजी. देवशी दाजी म्हणजे आशीर्वाद ग. हा हा, म्हणजे देवावरनं गाणं होतं. देवावरनं गाणं होतं. मला वाटलं काय संसारिक होतं. नाही नाही, देवावरनं. असं जात्यावर गाणी म्हणायची काय? हे हळदताना दळताना म्हणतात. हा हा. आणि जात्यावर हे घाटावरची गाणी मला येत नाही, विसरले असं. अगं तू सांग की, सांग लाजू नकोस, सांग. चॅनल आपलंच आहे, सांग. असून दे, लाजू नकोस. सगळ्या सांडग्यात उडदाच्या पापडाचं काम महत्व जास्त आहे, सांग. हा, काय टेस्ट लागते म्हणून. पहिल्यापासून उडदाच्या पापडाचं महत्व जास्त आहे सगळ्या सांडग्यात. का? चवी जास्त असते. आजारी ताप त्यांना आल्यावर माणसाचा निम्मा आजार जातो यांना पापडा. तोंडात चवीच आहे. ठीक आहे. काय ते?
आईला थोडं मी गाणी म्हणत होते. जात्यावरची ओवी वगैरे तिला येतात, पण आता कसं वयोमानानुसार ते लक्षात राहत नाही. तोपर्यंत करवंद विकणारे मामा आलेले आणि पप्पांनी करवंद घेतलेली बघा 10 रुपयाची. आणि त्यांना खूप ऊन लागत होते, त्यामुळं आमच्या इथं जे मंदिर आहे त्या मंदिरात ते झोपलेले होते. आणि करवंद खूप छान होती बघा त्यांची. कुठलं गाव कळे का काय गाव त्यांच्या गावाचं त्यांनी सांगितलं. पण करवंद एकच नंबर होते, अजिबात आंबट वगैरे नव्हती. 10 रुपयाची घेतली आणि ती चांगलं आल्यावर मग मी परत आणि 10 रुपयाची श्रीला आणायला लावली. आणि पापड वगैरे झाले सगळ्यांनी. थोडा वेळ झोपलो तोपर्यंत पाणी आलं. आणि यांच्या इकडं पाणी 5 ते 6 दिवसातून एकदा पाणी येतं बघा. रोज रोज पाणी येत नाही, त्यामुळं पाणी आले की असा गोंधळ असतो की काय विचारायला नको. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. धन्यवाद. श्री